करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, संकट प्रत्येकावरती येत असतं, परंतु संकट ज्या वेळेला येतं त्यावेळेला कुठल्याही प्रकारची चिंता, कुठल्याही प्रकारचं टेन्शन आपल्यामध्ये नसावं. संकट येऊ द्या ना. संकट आलं की आपण घाबरून बसतो, परंतु समर्थ म्हणाले, प्रत्येकाची वेळ बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो वेगवेगळी पाहायला मिळते. कारण ज्या ज्या वेळेला बघा प्रत्येकावरती टेन्शन येतं, संकट ओढवतं, एखादी व्यक्ती चिंतेमध्ये दिसते, त्यावेळी त्या व्यक्तींचं आपण बघा प्रत्यक्षपणे दोष सहजपणे दाखवतो. बरोबर की नाही? परंतु आपल्याला माहीत नसतं त्या व्यक्तीला नेमकं काय झालेलं आहे. पण आपण कसे आहोत, काय करतो आहोत, हे मात्र आपण पूर्णतः विसरलेलो आहोत. ज्या वेळेला एखादं संकट समोरच्या व्यक्तीवर बघा ओढवलेला आहे, प्रसंग ओढवलेला आहे, तो प्रसंग जेव्हा आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, त्यावेळी बघा आपण सहजपणे बोलतो, "अरे, हे असे संकट मी किती पाहिलेत." सहजपणे त्यातून मुक्त झालो. परंतु ज्यावेळी अशी संकट बघा प्रत्यक्षपणे आपल्यावरती ओढवतात ना, तेव्हा आपण बघा शांतपणे पाहायला मिळत असतो. म्हणून दुसऱ्यांचे दोष बरोबर आपण दाखवू, पण स्वतःमधले गुण आपण लपवून ठेवू. ज्या वेळेला प्रत्येक वेळ बघा ही वेगवेगळी असते. दुसऱ्याला ज्ञान शिकवण्यापूर्वी पहिलं स्वतःला ज्ञान असावं लागतं. आज एखाद्यावरती संकट ओढवलं, कुठलाही प्रसंग असू दे, आपण काय करतो, मदत न करता त्याला ज्ञान देतो. अरे तो कुठल्या बघा प्रत्यक्षपणे संकटामध्ये ओढवलेला आहे, कुठल्या त्रासामध्ये आहे, कुठल्या चिंतेमध्ये आहे, त्याला मदत करायचे सोडून आपण त्यांना ज्ञान देत बसलो. मग ज्या वेळेला लोक सुद्धा बोलतात, अरे ही व्यक्ती फक्त बोलून गेली, मदत तर काही केली नाही. समर्थ म्हणाले, बोलून दाखवण्यापेक्षा जर कार्य केलं असतंस, त्याला थोडीफार मदत केली असतीस, तर त्यातून तो मुक्त झाला असता, त्याचं टेन्शन थोडं कमी झालं असतं. पण आपल्याला बघा प्रत्यक्षात दुसऱ्यांना ज्ञान द्यायला खूप आवडतं, पण स्वतः मात्र आपण ज्या पद्धतीने बघा आपण एखाद्याला ज्ञान देतो, ते ज्ञान देण्याऐवजी प्रथम आपण आपल्याला स्वतःला ज्ञान असणं आवश्यक आहे ना. आज जर पाहायला गेलो ना, हजारो लोक येऊन बघा कान भरून जातील हो. इकडचं तिकडचं सांगतील, खालच्या आलीतलं सांगतील, वरच्या आलीतलं सांगतील, शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सांगतील, नातेवाईकांचं सांगतील, गावाच्या गोष्टी सांगतील, शहराच्या गोष्टी सांगतील. सर्व गोष्टी ऐकून ऐकून आपले कान भरतील. पण विश्वास कोणावर ठेवायचा? ते ऐकून ऐकून आपल्याला टेन्शन यायला लागलं. जो व्यक्ती सांगायला आला तो मन मोकळू बघा प्रत्यक्षपणे मन मोकळे करून निघून गेला. पण आपण ऐकून ऐकून आपले कान भरलं, आपण ऐकून ऐकून आपलं मन भरलं. आता तो मनाचा गुंता सोडविल कोण? प्रश्न पडलाय ना. संकट आता आपल्यावरती आले. लहानसाच प्रश्न आहे, पण तो प्रश्न बघा कितीतरी बघा मोठा होऊन गेला.
इथं वयाचं काही घेणं देणं नसतं. समोरची व्यक्ती जेव्हा बघा प्रत्यक्षात अडचणीत आहे, त्यावेळी आपण काय विचार करतो, अरे मोठी माणसं आहेत ना, त्यांना मदत करतील. अरे आपण लहान असलो तरी काय झालं? किंवा समोरची व्यक्ती लहान आहे, आपण मोठे असलो म्हणून काय झालं? मदत करता आली पाहिजे. पण आपण काय विचार करतो, मीपणा, अभिमान, गर्वपणा या गोष्टीमध्ये आपण अजून अडकून राहिलो. जिथं विचार जुळतात ना, तिथेच खरी मैत्री पाहायला मिळत असते. लक्षात ठेवा. या अनुभवाचे बोल आहेत. हे संत विचार आहेत. आपल्याच माणसांना बघा त्रास देऊन सुखी झालेला एक तरी माणूस ज्या वेळेला बघा आपल्याच माणसांना आपण त्रास द्यायचा आणि त्रास देऊन खरंच ती व्यक्ती सुखी होईल का? एखादी व्यक्ती दाखवा, होऊच शकत नाही. अहो समोरच्या व्यक्तीला आपण खूप त्रास दिलाय आणि त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे इतका त्रास देऊन आपल्याला आनंद होईल का? नाही होणार. सारखा त्याच विचारामध्ये आपला देह राहील. आनंद मिळेल फक्त काही काळापुरता. क्षणात बघा प्रत्यक्षपणे राग. कुणाला आपला कंटाळा येत असेल, आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने, तर त्यांच्याजवळ जाणं योग्य नाहीये. कारण इतकं चांगलं सुद्धा वागू नका. कारण लोक कशी असतात, कुणाला नसेल ना, तर बघा आपल्याला रेंगाळत ठेवत असतात. गरज लागली की आपल्याला बोलवतात, गरज संपली की बघा प्रत्यक्षपणे विसरून जातात. नशिबाने जुळलेली नाती आणि बघा प्रत्यक्षात आपण स्वतःहून जोडलेली नाती स्वतःहून तोडू नका. मैत्री जोडायला फार वेळ लागतो, तोडायला वेळ लागत नाही. बरोबर ना? कारण आपण आपल्याच नातेवाईकांमध्ये, आपल्या शेजारी पाजारी असणाऱ्या लोकांमध्ये आपला हक्क सर्वांना सांगत असतो. त्यामुळे नाती बघा जास्त तिखट नाही. अहो प्रत्यक्षात सर्वांचंच आहे ना, जे काय आहे ते सर्वांचंच आहे. तिथे टेन्शन येतं, तिथे संकट ओढवतात. मग वेळ शेवटी बघा निघून जाते, कोणासाठी थांबत नाहीये. त्यावेळेला मिळालेली जी वागणूक आहे बघा व्यक्तीच्या स्मरणामध्ये कायम राहत असते. आपण विचार करतो, वेळ तर बघा पूर्णतः निघून चाललेली आहे, पण मनुष्य देहाला जी मिळालेली वागणूक आहे ना, तो पूर्णतः आता विसरत चाललेला आहे. आणि त्यामुळे बघा त्याच्यावरती ही वेळ येऊन ठेपलेली आहे. म्हणून तो टेन्शनमध्ये दिसतो, चिंतेमध्ये दिसतो. त्याला संकट ओढवलेली बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळतात. जर तुमच्या नात्यामध्ये ओढ असेल तर तुमचं नातं हे बघा गोड ठरत असतं, वाटत असतं. नाहीतर तेच नातं बघा प्रत्यक्षपणे नकोसं वाटतं. टेन्शन आल्यावर बघा ज्या ज्या वेळेला संकट ओढवली त्यावेळेला किती नातेवाईक, किती शेजारी पाजारी, किती जवळचे मित्र मैत्रिणी आपल्या पाठीशी उभे राहिलेत. जे जे बघा प्रत्यक्षपणे आपल्या संकटामध्ये आलेले आहेत त्यांचं आपण नाव काढतो, परंतु जे बघा कोणी आलेले नाहीयेत त्यांच्याशी आपण बोलणं बंद करतो. परंतु आपण एक बाजू समजून घेत नाहीये.
जे आले नाहीत त्यांचा सर्वात जास्त विचार करतो. जे आले त्यांचा आपण विचार करणं बंद करतो. तुझ्या मदतीला धावून आलेत ना, त्यांचा विचार कर. त्यांच्यावरती जेव्हा बघा वाईट वेळ येईल, तेव्हा तुझा देहसुद्धा तेवढ्याच तत्परतेने धावून जायला हवं. वेळ जेव्हा पलटते ना, तेव्हा सगळं काही पलटत असतं. आज तुझ्यावरती ही वेळ आली, उद्या त्यांच्यावरती ही वेळ येईल. त्यामुळे चांगल्या कार्यावेळी बघा, चांगल्या वेळी गर्व करायचा नाही आहे आणि वाईट वेळी अजिबात धीर सोडायचा नाही आहे. संकट आलं आहे ना, येऊ दे ना, कोणाला घाबरायचं आहे. आपलाच देह बघा पुढे गेला पाहिजे आणि त्या संकटाला सामोरं राहायला हवं. कारण आपली किंमत तेव्हाच वाढते ज्यावेळी ते आलेले संकट स्वतःहून तू दूर करशील. तेव्हा लोकांना वाटेल, अरे एवढं भलं मोठं संकट असताना स्वतःनीच बघा, स्वतःच्या नेतृत्वाने, स्वतःच्या आत्मविश्वासानेच ते संकट बघा दूर केलं. आणि जर तू संकटाला घाबरून बसत असशील तर तीच लोक तुला नावं ठेवतील. म्हणून लोकांनी आपली किंमत केली नाही म्हणून आपण कधीही आपली किंमत कमी करायची नाहीये. प्रत्येक वेळेला प्रत्येक व्यक्तीची वेळ येत असते, बरोबर ना? म्हणून समर्थ म्हणाले, आपण प्रत्येक वेळेला सक्षम राहायचंय, सावध राहायचंय. मान सन्मान प्रत्येक गोष्टीत मिळेलच असं नाहीये. परंतु ज्या वेळेला वाईट वेळ येते, ती वेळ कशामुळे आलेली आहे, कोणतं कारण असेल, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. या जगामध्ये सगळीच लोक चांगली आहेत, कोणाला वाईट बोलूच शकत नाहीये. परंतु कोणती व्यक्ती केव्हा उपयोगी पडेल सांगता येणार नाही. फक्त आपल्या मनामध्येच बघा एखाद्या व्यक्तीविषयी चांगलं आणि वाईट विचार येत असतात, बरोबर की नाही? म्हणून वेळ ही आपण स्वतःहून आणत असतो. आपण शाळेमध्ये होतो, त्याच वर्गामध्ये अनेक बघा विद्यार्थी पाहायला मिळायचे, आपले मित्रमैत्रिणी पाहायला मिळायचे. आपण एकाशी बोलायचं, दुसऱ्याशी बोलत नव्हतो. पण ज्या वेळेला संकट उद्भवलं त्यावेळी न बोलणारे विद्यार्थी, न बोलणारी विद्यार्थिनी बघा प्रत्यक्षपणे आपल्या संकटाच्या वेळी धावून आली. आणि तेव्हापासून बघा प्रत्यक्षपणे आपण बोलायला लागलो. तेव्हा वाटलं की अरे, या विद्यार्थिनीशी किंवा या विद्यार्थ्याशी न बोलून बघा प्रत्यक्षपणे चूक केली. म्हणजे विचार करा, तेव्हाच कळतं ना. म्हणून मनुष्य देह हा 84 लक्ष योनी बघा प्रत्यक्षपणे फिरून आलेला आहे. याला शिकवण प्राप्त करून दिलेली. म्हणून समर्थ म्हणाले, संकट येईल, संकट निघून जाईल, पण ज्या ज्या वेळेला संकट येईल त्या त्या वेळेला परमेश्वराचं स्मरण कर. त्याच स्मरणातून बघा उत्तम प्रकारे सामर्थ्य, त्याच बघा स्मरणाने उत्तम प्रकारे योग्य मार्ग आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. जय जय रघुवीर समर्थ.